मला आत्ताच नुकताच पंढरपूरवरून कॉल आला. एका विद्यार्थ्याचा जो मला फिजिक्सचे आय-एम-पी विचारत होता. त्याने मला प्रश्न हा विचारला, की "दादा मी खूप सारे ॲप्सवरून असेच सगळे डाउनलोड्स केलेत आणि त्याच्यावरून काही ना काहीतरी गोष्टी विकत घेतल्यात. पण मला त्याच्यातलं काही कळत पण नाहीये आता आणि त्याचा उपयोग पण होत नाहीये. मी माझी मार्केटिंग करतोय का? नाही." एक प्रत्येकाच्या डोक्यात चाललेला प्रश्न तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न करतो. कदाचित तुम्ही सुद्धा ह्याच्यातच असाल. व्हिडिओ आत्तापर्यंत पाहिलाय म्हणजे पुढे काहीतरी असं घडणार आहे, की जे तुमच्या डोक्यात पण तेच चाललंय आणि त्याच्या डोक्यात पण तेच चाललं होतं. घरात ओट्यावरती बसला होता. घराच्या पुढे ओट्यावरती बसला होता आणि त्याने मला कॉल केला. कॉल मला उचलता नाही आला, पण मी डेफिनेटली दुसरा-तिसरा कॉल त्याचा उचलला. कॉल उचलल्यानंतर तो मला डायरेक्टली असं म्हटला, की तुमचा पेपर जो आहे 7 पेपर, त्या पेपरमधून किती टक्के येऊ शकतं आणि काय गॅरंटी आहे की ते प्रश्न येतीलच. त्याला मी बोललो, की सगळ्यात महत्त्वाचं की 7 पेपर नुसते नाहीये. 7 पेपर सोबत एक खूप आय-एम-पी व्हिडिओ आहे. जो आय-एम-पी व्हिडिओ पेपरच्या प्रत्येक 24 तासा अगोदर तुम्हाला भेटतो. दादा परत मार्केटिंग सुरू केली का? नाही. नीट ऐक. काही गोष्ट न समजल्यामुळे आपण चुकीच्या मार्गावरती आहोत आणि एखाद्याला न समजून घेतल्यामुळे आपण त्याचा विद्रोह करतो. पण कदाचित तो गेम चेंज करू शकतो. मला एवढं सांगायचंय. मग त्याने मला सांगितलं, की "मी खूप सारं विकत घेतलं होतं. तुमचं मला काही विकत घ्यायचं नाहीये." मी बोललो, "ठीक आहे." पण तो बोलला, "मला एक फायदा झाला तुमचा." मी बोललो, "याला काय फायदा झाला?" तो मला म्हटला, की इंग्लिशला तुम्ही जे इंटरव्ह्यू आणि तुम्ही स्पीचचे जे स्टार्टिंगचे पॅरा आणि इंटरव्ह्यूचे जे पूर्ण क्वेशन्स की कोणत्या पण टॉपिकवरती तुम्ही लिहू शकता. मी ते पाहिले आणि ते डॉक्युमेंट मी डाउनलोड केलं होतं ॲपवरून. मला त्याचा फायदा खूप चांगला झाला. मी जो इंग्लिशचा पेपर आत्तापर्यंत लिहित होतो ना, त्याच्यापेक्षा खूप चांगला इंग्लिशचा पेपर तुमच्यामुळे लिहू शकलो. हा मला फायदा झाला. त्याला बोललो, "ठीक आहे, हे तर सगळ्यांनाच कॉमन होतं आणि बऱ्यापैकी वापरू शकतो." तो बोलला, की "तुमची टेक्निक फार आवडली मला, की प्रत्येक टॉपिकचं पाठ करण्यापेक्षा एक जी अशी गोष्ट आहे, की जी मी सहीचं वापरू शकतो." मग तो बोलला, की "फिजिक्सला दादा असं काय आहे का?" मग मी त्याला बोललो, मी सांगणार, नक्की सांगणार. पण त्यासाठी तुला 100% द्यावा लागेल." तो बोलला, "मी रेडी मी आज फिजिक्सचा अभ्यास चालू केलेला आहे आत्ता दादा." मी म्हणालो, "ठीक आहे, सांगतो." फिजिक्सला सुद्धा अशी काहीतरी पॅटर्न आहे. प्रश्नांचा नाही हां का, उत्तरांचा, आन्सर्सचा. मी बोललो ना, तुम्ही मिस करणार आहे काहीतरी. आतापर्यंत तुम्ही ऐकलंय म्हणजे बऱ्यापैकी तुम्ही ऑन पॉइंट आहात. आन्सरमध्ये सुद्धा पॅटर्न आहे. एक असा आन्सर जे प्रत्येक जागी आपण प्रत्येक क्वेशनला त्या कन्सेप्टमध्ये वापरू शकतो. डेरिव्हेशन आत्तापर्यंत खूप अवघड गेलं. नाही समजलं आणि नाही पेपरला लिहू शकलो प्रॉपरली. कारण ऑप्शनमध्ये 2 गोष्टी तर आपल्या फिक्स असतात. डेरिव्हेशन्स आणि न्यूमेरिकल्स. तर तो बोलला, की "दादा हे सगळं तुझं जरा थोडं भारी वाटतंय. विश्वास ठेवण्यासारखं आहे. मी दुपारी 7 पेपर घेतो आणि तुला कॉल करतो." मी बोललो, "ठीक आहे. तू दुपारी मला कॉल कर आणि 7 पेपर घेऊन." तो "ठीक आहे दादा करतो मी" आणि मी लगेच ते सॉल्व्ह करायला सुरुवात करतो. तो बोलला, "माझे पेपर टीचरने चेक केले. माझ्या खूप चुका निघतात. पण मला हेच कळत नाही, की मी टॉपरसारखा पेपर लिहू शकतो की नाही लिहू शकत." मी त्याला बोललो, "एकदा आपला एआय दादाचा टूल आहे त्याच्यावरती पेपर चेक करून घे." तो "तर मला माहीतच नाहीये." मी बोललो, "एकदा पीडीएफ अपलोड करून बघ. डाउट असला तर मला नक्की WhatsAppला मेसेज कर." विषय एका मुलाची कथा नाहीये ती किंवा मी "हां भाई, एआय दादा खूप भारी आहे आणि हे सगळं." हे सगळं सांगायला सुद्धा नाही आलो. मी सांगतोय, की आपण किती चुकीच्या मृगजळात अडकत जातो. जेव्हा आपल्याला एक नीट दिशा देणारी व्यक्ती भेटत नाही किंवा एक दिशा देणारा माणूस सापडत नाही. मला शेवटी हेच सगळ्यांना सांगायचंय. सगळे खूप चांगले आहेत. सगळे खूप चांगले आहेत. सगळ्यांचे कष्ट आहे माहिती दिवस-रात्र सगळे सगळे कष्ट करतात. चिकाटी आहे, प्रार्थना आहे, निसर्गाची साथ आहे, मोठ्यांचे आशीर्वाद आहे, सगळं काही सगळ्यांच्या पाठी आहे. शेवटी तुम्हाला कशामधून बेनिफिट होतो, हे तुम्ही ठरवायचंय. हे कधी पण लक्षात ठेवा. आणि शेवटचं एक वाक्य जे तुम्ही आयुष्यभर लक्षात ठेवलं पाहिजे. ऐकावं जगाचं आणि करावं मनाचं. आणि याच्या पुढे तुम्ही ठरवा. आणि हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाय म्हणजे इतर काही व्हिडिओज जे कदाचित तुझ्या प्रिपरेशनला एक स्टार्ट करू शकतात, एक पुश देऊ शकतात, मोटिव्हेशन ते नक्की बघण्याचा प्रयत्न कर. अँड चेंज युअर डेस्टिनी. आज ह्या 999 कडे बघून जर स्वतःला थांबवशील, "अरे मी एवढी फी भरली, तिकडून फायदा झाला, हे काय ₹1000 काय होणार आहे?" मी एक सांगेन,
कधी कधी ना आयुष्यात शेवटचा क्षण एवढा महत्वाचा असतो ना, दिवस अख्खा वाईट जातो, पण शेवटी 12च्या आधी ना एक अशी गोष्ट कळते की ज्याने पुढचे आयुष्याचे 2 ते 3 वर्ष सहज बदलून जातात. आणि तू त्यातलाच आहे, कारण तू इथपर्यंत थांबलाय. शेवटची पायरी, आतापर्यंत पायरी चढत आला, ठीक आहे, थोडी वाकडी तिकडी चढली. शेवटची पायरी हुकू नको. अँड बी द गेम चेंजर. ठीक आहे, तुमच्या फ्रेंड्सने काय केले काय नाही, आज तुझ्या हातात आहे चावी. टाळा पण समोर आहे, जो 16 तारखेला पडलेला आहे. 16 फेब्रुवारीला चावी घ्यायची, टाळा उघडायचा आहे आणि स्कोर आणायचा आहे. जर या स्कोरमुळे कॉलेज चांगलं नाही भेटलं ना, कदाचित ह्या 999 मुळे कॉलेजची फी जास्त भरावी लागेल, असं मला माझ्या मनातून वाटतं. हा दादा, तू परत तुझाच धंदा करतोय, मित्रा धंदा नाही. ह्याच्या मागे पण खूप कॉस्ट आहे, मेंटेनन्स, खूप काही गोष्टी आहेत. प्रत्येक गोष्ट काय रिव्हील कर. नेक्स्ट व्हिडिओ बघ, प्रत्येक लेसनचा बारकाईने व्हिडिओ टाकला, एकदा बघ, समजून जाईल ही किती मोठी प्रोसेस आहे. भेटूया त्या सिक्रेट व्हिडिओमध्ये, जो मी ॲपवरती ह्या 999च्या पॅकमध्ये, या कोर्समध्ये एक सिक्रेट व्हिडिओ प्रत्येक विषयाचा अपलोड करणार आहे. कदाचित माझी गोष्ट समजली असेल, आणि असेल असेल भीती असेल थोडीफार की यार, ठीक आहे यार, हा म्हणतोय एवढं, बघू तर खरं. तर नक्की त्या सिक्रेट व्हिडिओमध्ये भेटूया. ओके, ऐकावं जगाचं आणि करावं मनाचं. ही आपल्या पूर्वजांपासून आपल्याला आलेली देण आहे मित्र. ओके.